कुटुंब अडकले घोटाळ्यात। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची काहीशी अशीच अवस्था झाली आहे। आधी सांताक्रूज येथील सरकारी जमीन बेकायदा इंडिया बुल्सला हस्तांतर करण्याचं प्रकरण आणि आता महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा। भाजप सरकारनं भुजबळांना एक नव्हे तर दोन जबरदस्त धक्के दिले। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे भुजबळांची कारकीर्द धोक्यात आली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही सिंचन घोटाळ्याप्रकरणी केव्हाही एसीबी समोर हजर राहावं लागण्याची शक्यता आहे। भुजबळ, अजित पवार, तटकरे म्हणजे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते। हे दिग्गज नेतेच घोटाळ्याच्या फेऱ्यात अडकल्यानं राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला खीळ बसणार आहे। शिवाय पक्षाच्या भावी वाटचालीवर त्याचा विपरीत परिणाम होईल अशी चिन्ह आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचण्याचं देखील चिन्ह आहे। सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाजपनं सुरू केलेल्या कारवाईची ही सुरुवात आहे। भुजबळ झाले, आता आणखी नेत्यांना धक्के देऊन राष्ट्रवादीलाच धक्क्याला लावण्याची भाजपची पुढची रणनीती असू शकते। दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।